बँकात चलन नाही म्हणून हात वर करत असताना देशभरात ठिकठिकाणी नव्या आणि जुन्या नोटांची बेहिशेबी रक्कम पकडली जाते। आज नवी मुंबईमध्ये तब्बल 23,70,000च्या नव्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी दोघांना ताब्यातही घेण्यात आले, मात्र आरोपींकडून समाधानकारक उत्तर येत नसल्याने कोपरखैरणे पोलिसांकडून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे। हंसराज राठोड आणि रमेश गोयल असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत। त्याआधी उल्हासनगरमध्ये देखील 9,76,000च्या नव्या नोटा जप्त करण्यात आलेल्या होत्या। या प्रकरणी देखील तिघांना ताब्यात घेण्यात आलं होतं। आतापर्यंत कुठे कुठे जप्तीची कारवाई झालेली आहे तर देशात आतापर्यंत किती रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत? अंदाजे 227 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि ही रक्कम फक्त 15 दिवसातली आहे। नेमकी रक्कम खूप जास्त असू शकते असाही अंदाज वर्तवला जातोय। वेगवेगळ्या विमानतळावरून किती रक्कम आणि सोनं जप्त केलं गेलं तर वेगवेगळ्या विमानतळांवरून आतापर्यंत 60 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि रोकड सोबतच एकूण 245 किलो सोनं देखील ताब्यात घेण्यात आलंय। महाराष्ट्रातल्या विमानतळावरून किती रक्कम जप्त केली गेली आहे तर मुंबई विमानतळावरती 18,32,00,000 रुपये सोबतच 90.40 किलो इतकं सोनं, तर पुणे विमानतळावरती 4,20,00,000 रुपये आणि नागपूर विमानतळावरती 11 कोटी रुपये आतापर्यंत जप्त केले गेलेत। बँकांकडे पुरेसं चलन नसल्याच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे? जर बँकांकडे चलन नसेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम कशी आली हे मात्र अस्पष्ट आहे।